नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. नेत्यांनो, बेताल वक्तव्ये थांबवा. तुमचा माज तुमच्या घरीच ठेवा. असा कुठला आहेस तू नेता, तुला उभ्याने कोल्हा. उद्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद यांच्या निवडणुका आहेत. त्यांच्या निवडणुका असल्यामुळं प्रचाराचा जोर मध्ये खूप शिगेला पोचला होता. प्रत्येक पक्षामधला नेता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होता. पण आरोप प्रत्यारोप असे होते की गांजा पिल्यासारखे ते बेताल वक्तव्य करत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलायला तयार नव्हतं. मग आरोप प्रत्यारोप हे असावेत, जरूर असावेत, परंतु आपण बोलताना काय बोलतो याचं पण भान ह्या नेत्यांना राहिलं पाहिजे. अशा बेताल वक्तव्यामुळं समाजामध्ये यांची प्रतिमा, यांचीच नाही तर पक्षाची सुद्धा प्रतिमा मलिन होत आहे. हे जास्त मी सांगायला नको आहे. मी सगळ्याच नेत्यांना नावं ठेवत नाहीत. काही नेते बोटावर मोजण्याइतके प्रत्येक पक्षामध्ये चांगले पण आहे, त्यांचं काम पण आहे. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी अचानक बसस्टँडला भेट दिली आणि पाहणी केली बसस्थानकाची. तिथली दुरावस्था पाहिली, शौचालय पाहिलं, घाण पाहिली आणि नाराजी व्यक्त केली. आणि तेथील जे अधिकारी बस डेपोवर जे प्रमुख आहेत त्यांना सूचना दिल्या की मी परत येणार आहे, तुम्ही कामे व्यवस्थित करा. अशा सूचना देऊन परत थोड्या दिवसांनी आले आणि पुन्हा पाहिलं तर परिस्थिती जैसे ते होते. म्हणजे बस खात्यामध्ये लोक, आपण म्हणतो ना बस खातं, कुठे कामाला एखादा माणूस कामधंदा काहीच करत नाही, नुसता बसून असतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो हा बस खात्यात कामाला आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं की बस खात्यामध्ये म्हणजे एस टी डेपोमध्ये कामाला. तसं ह्या बस खात्यात झालं. बस म्हणजे सगळेजणच बसून खातात, पण अलीकडे फॅशन निघाली लग्न समारंभ कार्यामध्ये उभारून खायची, पण सगळेजण सुरुवात ही बसूनच खाल्ली जाते. तसं ह्यांचं काम होतं. परंतु प्रतापजी सरनाईक साहेबांनी त्या बस डेपो चालका जे मुख्य प्रमुख होता त्याचं तात्काळ निलंबन केलं. त्यामुळं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जस्ट कॉल मी न्यूज 24च्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. सोलापूरला अशा काम करणाऱ्या मंत्र्याची गरज आहे. अभिमान वाटला मला. आणि आता कुठंतरी सोलापूरला अच्छे दिन आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा नेता निवडणुकीला उभा राहतो, प्रथमतः त्याचं शिक्षण पाहिलं पाहिजे. शिक्षण असले की त्याच्या बुद्धीचा विकास होतो. हे अर्धवट ज्ञान असलेले लोक, म्हणजे कसं असतं सांगतो तुम्हाला, एकतर माणसाने पूर्ण शहाणा असावं नाहीतर पूर्ण वेडा असावं. हे अर्धवट शहाणे जे लोक असतात असे बेताल वक्तव्य करतात. कारण का तर शिक्षणाचा अभाव असतो आणि काहीही बोलतात. आपण काय बोलतोय, आपलं वय काय, आपण बोलतोय काय, आपलं पद काय, ह्यांना काही डोक्याचा भाग नसतो. म्हणजे ते म्हणतात ना, अक्कल नाही काडीची आणि गाठ सुटण्या नाडीची, तशातला प्रकार आहे. आता बेताल वक्तव्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं, बरेचसे उदाहरणं आहेत. मागे एकदा काही म्हणजे निवडणुका एकदा झाल्या तेव्हा राष्ट्रवादीचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असे म्हणाले होते, एकदा शाहीपासून दोनदा मतदान करा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असं एका गावामध्ये सभा होती आणि त्या गावामध्ये असंच पाणी दौरण असं म्हणले आणि बोलता बोलता असं म्हणाले की तिथल्या लोकांनी असं सांगितले समस्या की ह्या गावामध्ये लाईट नाही आहेत. तर त्यावेळेस आमचे अजितदादा असं म्हणाले होते की लाईट नाही आहे, बरं झालं, तेवढीच लोकसंख्या वाढेल. त्यानंतर काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार आमच्या सुप्रियाताई सुळे म्हणाल्या होत्या, आमच्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आमचं तर म्हणणं असं आहे, तुम्ही मटण खावा नाही तर काही खावा, मला काय देणं घेणं नाही. शेवटी तोंड तुमचं आहे, खाणार तुम्ही आहेत, काय खायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे अशी जी बेताल वक्तव्य केले जातात आणि त्यामुळे हसू होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा मध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती त्यावेळेस
खूप रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. कारण का तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आहेत अजितदादांनी काय केलं तर उपमुख्यमंत्री रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्ष केलं होतं. त्यावेळेस त्यांच्यावर बाकीच्याच पक्षाच्या महिला तुटून पडल्या होत्या. अक्षरशः एका महिलेने तर असं म्हणलं होतं की ही तर दादाची रखेल असं म्हणलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपालीताई ठोंबरे यांनी सुद्धा त्या चाकणकरांबद्दल बरेचसे आरोप प्रत्यारोप केले होते. जोडेमारो आंदोलनं पण झाली होती. म्हणजे सांगायची गोष्ट अशी म्हणजे की महिला हीच महिलेची कशी शत्रू आहे हे दाखवलं जातं. थोडक्यात जर एखादं उदाहरण सांगायचं झालं, एका दुकानामध्ये एक महिला जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते साड्या दाखवा. त्यावेळेस तो दुकानदार म्हणतो किती बजेटच्या दाखवूया, कशा पैसे दाखवू. त्यावेळेस ती महिला काय म्हणते की मला अशी साडी दाखवा की ती मी साडी नेसल्यानंतर शेजारची जर पाहिली तर तिचा बघून जळफळाट व्हायला पाहिजे. म्हणजे काय वक्तव्य, काय तुमचे विचार काय, म्हणजे असे काही वक्तव्य चालू आहेत. आणि अशा ह्या बेताल वक्त्यामुळं नेताच काय पक्षसुद्धा बदनाम होते. अहो तुम्हाला डोक्याचा भाग नाही आहे. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणी निवडून दिलं त्याला पहिलं जोड्यानं हाणलं पाहिजे. महिलांना आरक्षणामध्ये 50% आरक्षण मिळालं ही अभिनंदनाची गोष्ट आहे. परंतु त्यामुळं प्रत्येक ठिकाणी महिला म्हणजे ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, पक्षामध्ये, राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं. पण त्याचा परिणाम असा झाला, काही महिला चांगल्या पण आहेत, मी सगळ्याच महिलांना नावं ठेवत नाही. त्याचा परिणाम असा झाला की एखादी महिला एका शाळेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करायला लागली की लगेच तिचं नावं जोडलं जातं. त्याचबरोबर राजकारणामध्ये तर महिलांचं स्थान काय आहे हे तुम्ही मला विचारायला नको आणि मी तुम्हाला सांगायला नको. काही महिला चांगल्या पण आहेत, उच्च पदावर पण गेलेल्या आहेत. आमच्या प्रतिभाताई पाटील पहिल्या राष्ट्रपती होत्या महिला, त्याबद्दल आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. म्हणजे अशा काही मोठ्या पदावर पण गेलेल्या महिला आहेत. परंतु ही काय घाण आहे सगळीकडं. अलीकडचं जे राजकारण चालू आहे, महिला ही महिलेची कट्टर शत्रू आहे. माजी मुख्यमंत्री आणि तथा आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली. खूप आनंद वाटला. चांगले काम आहे त्यांचं, पण खूप छान काम चालू आहे. ते कमी बोलतात आणि कामं जास्त करतात आणि त्यांचं काम तात्काळ असतं. खूप चांगलं काम आहे. पण लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्यानंतर मग त्यामध्ये असं व्हायला लागलं की काही कुणासाठी केली ही योजना. ज्या महिला आहेत, ज्या निराधार आहेत त्यांना तर योजना चालूच आहे, परंतु लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणींना काहीतरी मदत महिना मिळावी म्हणून 1500 रुपये महिना योजना सुरू केली. परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की काही महिला मुख्यमंत्र्यांच्या महिला आहेत, लाडक्या बहिणी करोडपती आहेत आणि त्यासुद्धा त्या अनुदानाचा लाभ घेतात. म्हणजे त्यांनासुद्धा कळायला पाहिजे. म्हणजे फुकट मिळतंय म्हणून कुठनं पण वाढायचं, कसं पण वाढायचं असला प्रकार सुरू झाला. आणि त्याचबरोबर मग असं व्हायला लागलं की मग महिलांचे जे स्थान आहे राजकारणामधलं काय आहे, त्यामुळं सहसा महिला राजकारणामध्ये येत नाहीत. आणि आल्या तर मग खरंच जर एखादी चांगली महिला असेल, तिच्याकडं उत्तम कौशल्य असेल, बुद्धिमान असेल, शिकलेली असेल, हुशार असेल तर ती पुढं जाते. आणि काही महिला अशा पण आहेत त्यांना हे पण माहीत आहे की आपल्या पायातली चप्पल कुठे ठेवायची हे सुद्धा माहीत आहे. आपल्या पायातली चप्पल जर नीट असेल तर समोरसुद्धा व्यवस्थित वागतो, हे काही महिलांना माहीत आहे. त्यामुळे त्या उच्च पदावर गेलेल्या आहेत. परंतु हे राजकारणी असे कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही. काही बेताल वक्तव्य करतात. आणि आमचे पत्रकार बंधूसुद्धा, सगळेच नाही बरं का, काही पत्रकार बंधू हौशी कौशी आहेत आणि आंबट शौकीनता फार आहे त्यांच्यामध्ये. कुणाचं कुणावर लफडं आहे, कुणाचं काय चाललं आहे, कसं बाहेर काढायचं ह्यासाठीच ते मग्न असतात. सगळ्याच पत्रकारांना मी नावं ठेवत नाही, काही पत्रकार खूप चांगले पण आहेत. परंतु अशा काही 1-2 पत्रकारांमुळं चांगले पत्रकार बदनाम होत आहेत, ही आजची परिस्थिती आहे. पण आमच्या लाडक्या बहिणींच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांना कधी न्याय मिळणार याच्यावर पण विचार होणं गरजेचं आहे. कारण का तर आत्महत्या केली जाते, पोलीस नोंद होते, तारखा पडतात आणि कोर्टामध्ये फक्त तारखाच मिळतात, न्याय हा मिळत नाही आहे. फक्त आमच्या दत्त महाराजच्या कोर्टामध्येच निकाल असतो. कारण का तर कोर्ट पण दत्त महाराजाचं असतं आणि एका तारखेमध्येच दत्त महाराज आमचे निकाल लावून टाकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवाचं भाजपचे गिरीश महाजन असं म्हणाले की
आम्ही तुम्हाला मच्छरदाणी देतो, तुम्ही नवरा बायको संध्याकाळी थंडीचे दिवस आहेत मच्छरदाणी झोपा. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सगळ्यांना पैसे वाटप करत आहेत, लक्ष्मी तुमच्या घरी येत आहेत, रात्री तुम्ही पलंग टाकून बाहेर झोपा असं म्हणाले. आणि मग सगळीकडे जेव्हा गदारोळ उठला त्यावेळेस मात्र मग त्यांनी सारवासारवी केली. मी त्यांना बहिणीसारखं म्हणतो. मग बहिणीसारखं जर तुम्ही म्हणता तर पलंग बाहेर टाकायची काय गरज आहे. कोण म्हणाला खावा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं बटन. कुणाचं मटण खायचं म्हणजे गाढवाचं खायचं का, हे पण कळायला पाहिजे. म्हणजे असे बेताल वक्तव्य चालू आहेत आणि अशा बेताल वक्तव्यामुळं पक्षाची आहे ती सुद्धा प्रतिमा खराब होत आहे. माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना समज द्यावी. परवा तर एक जण म्हणाला की जर आमच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जर कुणी काय बोललं तर आम्ही त्यांना कापून काढू. तुम्हाला कापून काढण्यासाठी आम्ही निवडून दिलं आहे का? कारण का तर मतदार हा राजा आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, नोकर नाही आहेत, हे लक्षात असू द्या. मागे एकदा भाजपाचे आमदार राम कदम असं म्हणाले होते की मुलींची मी लग्न लावून देतो, पाहिजे तर मुलीला मी उचलून आणतो. अरे ती काय भाजीची पेंडी आहे का कुणाच्या बापाची मिरास आहे? थोडा तरी डोक्याचा भाग पाहिजे. मग अशा नेत्यांना निवडून द्यायला नाही पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा काही नेत्यांमुळं पक्ष बदनाम होतं, लोकांच्या मध्ये नाराजी पसरते. याकडं मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष द्यावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालघरमध्ये परवा सभा वगैरे झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची वगैरे. तर शिंदे साहेबांनी सभेमध्ये डायरेक्ट फोन केला, स्पीकर ऑन केला आणि अधिकाऱ्यांना कामं सांगितले. म्हणजे सांगायची अभिमानाची गोष्ट म्हणजे असा उपमुख्यमंत्री असावा. अभिमान वाटतो आम्हाला. उपमुख्यमंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे यांच्याबद्दल अभिमान वाटतो का? कामं करणारे लोक पाहिजेत. नुसतंच घरात कोंबडीसारखं बसणारे मुख्यमंत्री आम्हाला नको आहेत. हे कामं करणारे आहेत, ह्यांना साथ मिळाली पाहिजे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी जी बेताल वक्तव्य आहेत, ह्या बेताल वक्तव्यावर थोडं काहीतरी नियंत्रण केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा म्हणाले की लक्ष्मी तुमच्या घरी येते असं चंद्रशेखरजी बावनकुळे म्हणाले. तुम्हाला जर खरंच लक्ष्मी जर द्यायची असेल, प्रत्येक नेत्याला सांगतो कुठल्याही पक्षाचे असेल, 500 आणि 1000मध्ये तुम्ही काय मतदाराची किंमत करता काय? 500-1000 द्यायचे, कुठं तर दारूची एखादी चपटी बाटली द्यायची, कुठं तर हाडकाचा तुकडा द्यायचा, त्यामध्ये त्या मतदाराची तुम्ही आमच्या किंमत केली आहे का? तुम्हाला जर द्यायचं झालं तर दिवसाला 10 रुपयेप्रमाणे, वर्षाची 365 दिवसाची 10 रुपयेप्रमाणे असे 5 वर्षाचे पैसे द्या. म्हणजे 18 ते 20,000 रुपये होतात. प्रत्येक मतदाराला तुम्ही द्या, तुमच्या जर हिंमत असेल तेवढं द्यायचं. प्रत्येक मतदाराला जर तेवढं द्यायचं म्हटलं तर तुम्हाला अंगावरचे कपडे काढावं लागतील, हे पण तुमच्या लक्षात असू द्या. काय तुम्ही पैशाचा मास दाखवताय लोकाला? तुम्ही काय सांगताय लोकाला? सगळ्याच पक्षातील नेत्यांना सांगायचं आहे की तुम्ही कुणालाही, आता लोक जागरूक झालेले आहेत. पूर्वी लोक जागरूक नव्हते, लोकांना कळत नव्हतं, परंतु आता लोक शहाणे आहेत, शिकले आहेत, हुशार झालेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण पिढीसुद्धा आज खूप हुशार झाली. तरुण पिढीलासुद्धा आज कळत आहे, कायद्याचं सुद्धा ज्ञान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्वी फक्त कायदा हा वकिलांनाच कळत होता, परंतु आज काही अशी लोक आहेत की वकिलीसुद्धा न करता त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायदा कलमोरे त्यांना माहीत आहेत. जेव्हा लाडक्या बहिणीबद्दल योजना सुरू झाली खूप आनंद वाटला, परंतु जेव्हा आमचेच नेते लाडक्या बहिणीबद्दल जर अशी बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव वाटते. आणि मग अशा जर वक्तव्य करत असतील तर लाडक्या बहिणीनेसुद्धा लाजेने शर्मेने मान खाली घालावं वाटेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचे सुद्धा लोकप्रतिनिधी बोलण्यामध्ये काय कमी नाही आहेत. आमच्या आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदेसुद्धा म्हणाल्या होत्या विमान कसं उडतं आहे तेच बघते म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर भाजपाचे आमदार विजयकुमारजी देशमुख मध्ये म्हणाले होते की कुणी जर आपल्याला नादाला लागेल तर त्यांच्या कमरात लाथा घाला. ही काय भाषा आहे का तुमची? तुम्हाला कळायला पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे, काय पाहिजे. परवा जी आता उद्या जी निवडणूक होणार आहे त्याबद्दल मी बघितलं की काही ठराविक लोक जर सोडले, नेते सोडले, तर कुणीही पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचं, बळीराजाचं दुःख, बळीराजावर असलेला कर्जाचा डोंगर. कारण का तर बळीराजाने जर कामच केलं नाही, बळीराजाचं पिकवलंच नाही तर खाणार काय?
आज शेतकरी जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्याचा प्रश्न असू दे, बळीचा प्रश्न असू दे, त्यानंतरनं वाढती बेकारी. आज तरुण पिढी खूप बेकार होत आहेत. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे तरुण पिढी शिकतात, मोठे होतात, खूप मोठं उच्च शिक्षण घेतात, पण नोकरी न लागल्यामुळं नैराश्यवादाकडे झुकतात आणि हे निराश होतात. निराश झाल्यामुळं गुंड प्रवृत्तीकडे वळतात आणि यांनाच आमचे राजकीय नेते पोसतात. म्हणजे ज्यांचं शिक्षण कमी आहे अशा 4थी 5वी सारख्या नेत्यासमोर आमच्या पदवीधर झालेल्या तरुणांना आपली बुद्धी घाण ठेवावी लागते, हाताची घडी घालून त्याच्यासमोर व्हावं लागतं. त्यावेळेस आम्हाला लाज वाटते की ह्या 4थी 5वी शिकलेल्या माणसाला साधी सहीसुद्धा करता येत नाही. कारण मी उदाहरणं बघितले आहेत. काही आपले नेते पण होते, तुम्हाला वेळेवर नाव पण सुद्धा सांगेल. एवढा मोठा उच्च पदावरचा माणूस, त्याला सही करायला सांगितलं तर त्यांनी उलटे 4 आकडे काढले होते. काय सांगायचं, म्हणजे अशी लोक आहेत. दुसरं उदाहरण असं होतं की एक मुलगा 10वीला असतो आणि त्याला काय तर दाखल्यावर महापौरांची सही घ्यायची असते. तो काय तर दाखला असतो, शाळेमध्ये सांगितलं असते की दाखला आणा, त्यामुळे महापौरांची ओळख म्हणून सही वगैरे आणा. तर तो पहिल्या दिवशी जातो, त्या महापौरबाईंची निवड झालेली असते. सोलापूरचीच घटना. त्यावेळेस तो मुलगा जातो आणि म्हणतो की असं असं सही करायची. त्यावेळेस शिपाई काय म्हणतो, तुम्ही महापौर आत्ताच निवड झाली आहे, तुम्ही उद्या या. त्यानंतर तो परतनं विद्यार्थी दुसऱ्या दिवशी जातो. त्यावेळेस ते पण म्हणतो की ताई जरा कामात आहेत, आज त्यांना खूप गडबड आहे, तुम्ही परतनं उद्या या, 2 दिवस होते. तिसऱ्या दिवशी पण तो विद्यार्थी जातो आणि म्हणतो की असं असं मला गडबड आहे, दाखला लागायचा आहे, तुम्ही तिसऱ्या दिवशी या. तर तिसऱ्या दिवशी पण तो म्हणतो नाही, आज पण खूप गडबडीत आहेत. आणि जेव्हा 4थ्या दिवशी जातो तो विद्यार्थी आणि तो चिडतो आणि तो विद्यार्थी म्हणतो काय 3 दिवस झाले तुम्हाला साधी सही करायला किती 1 मिनटंसुद्धा लागत नाही, तुम्ही अडवून ठेवलं आहे. त्यावेळेस तो शिपाई काय म्हणतो की त्याचं कसं आहे की महापौरताईंची नुकतीच निवड झाली आणि त्या नुकत्याच पदार झाल्या आणि गेल्या 3 दिवसापासून त्या सही शिकत होत्या, ते तुम्हाला आज नक्कीच सही देतील. आणि तो विद्यार्थी म्हणजे मी आहे. म्हणजे अशी जर सोलापूरची अवस्था असेल तर अशा बेअक्कल नेत्यांना निवडून देण्यात काय अर्थ आहे, ज्यांना साधी सहीसुद्धा करता येत नाही. आमचे पदवीधर तरुण 4थी 5वी शिकलेल्या नेत्यासमोर झुकतात, मानाखाली घालतात. त्यावेळेस लाज वाटते आम्हाला. मग तुमच्या शिक्षणाचा आणि तुमच्या डिग्रीचा काय उपयोग आहे? 4थी 5वी शिकलेला माणूस जर तुम्हाला तत्वज्ञान सांगत असेल तर तुमची डिग्री काय जाळायची आहे का, असा प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतोय. आज बऱ्याचशा समस्या आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, बेकारी आहे. आपकी बार पेट्रोल 104 झालेलं आहे. आपकी बार पेट्रोल 104 पार असं म्हणावं लागतं आहे. पेट्रोल वाढलं की आपापच सगळ्याचे भाव वाढतात, महागाई वाढलेली आहे. आणि त्यामध्ये आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली, थोडीफार मदत मिळते म्हणा, परंतु बाहेरच्या ठिकाणी क्रूड तेलाचे भाव कमी जरी होत असले तरीसुद्धा महागाई कमी होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पेट्रोलचे भाव वाढले जातात त्यावेळेस रिक्षा चालक भाव कमी करत नाहीत, आहे तसेच भाव वाढवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि यामुळं खूप असा परिणाम होत आहे. कारण का तर ह्या नेत्याची बेताल वक्तव्य. आता परवाचं जर ताजं उदाहरण पाहायचं म्हणलं तर अनगरमध्ये नगर परिषद जी निवडणूक आहे बिनविरोध झाली, तेव्हा बाळराजेंनी जोशामध्ये त्यांनी म्हणलं कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही. कालचं आलेलं शेंबडं पोरगं अजितदादांना चॅलेंज देत आहे. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे अजितदादा हे मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पद हे महत्त्वाचं आहे. त्या माणसाला ह्या शेंबड्या पोरांनी चॅलेंज द्यावं आणि त्यासाठी नंतरनं परतनं सगळीकडे गवगवा झाल्यानंतरनं त्यांच्या वडिलांनी सगळ्यासमोर माफी मागावी. असली कार्टी नसलेली बरी. जे पोरगं आपल्या बापाला सगळ्यासमोर हात जोडून झुकावं लागतं, असले पोरं नसलेली बरी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा जे आहेत उपमुख्यमंत्री
दादा किती पोचलेत हे सगळ्यांना माहीत आहे. अनगर हे तालुका पण नाही आहे, मोहोळा तालुका आहे. अनगरवरनं मुंबईला लांबची गोष्ट आहे. अनगरवरनं सोलापूरला येताना मध्ये श्रीना नदी लागते, याचे भान त्यांनी ठेवावं बाळराजेंनी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा जेव्हा घटना घडतात आणि अशी बेताल वक्तव्य होतात आणि परत माफी वगैरे मागितली जाते, त्यावेळेस मग कुणाची इज्जत गेली हे कळत नाही आहे. आपल्या सोलापुरामध्ये सुद्धा काही लोकप्रतिनिधी आहेत. मी काही काम असेल तर त्यांना फोन, शक्यतो मी कुणाला फोन करत नाही, पण काम असेल तर फोन करतो. काही लोकप्रतिनिधी फोनला उत्तर देतात, कामात असतील तर ते नंतर रिप्लाय देतात, किंवा त्यांचा वाढदिवस वगैरे असेल तर मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यानंतर काही वेळा कामात असल्यामुळे रिप्लाय देतात, आभार वगैरे व्यक्त करतात. पण काही माचखोर आणि मस्तवाल असे लोकप्रतिनिधी आहेत, फोन उचलत नाही आहेत. काही नगरसेवक असे आहेत, आपापल्या धुंदीमध्ये असतात. त्यांचा वाढदिवस असला तर मी त्यांना फोन करतो, फोन उचलत नाहीत. SMS टाकतो, रिप्लाय देत नाहीत. त्यांनी नसले तर त्यांच्याकडं जाऊन मी काही जणांच्याकडं बुके दिलेलं आहे आणि त्यांच्या PAला सांगून माझं नाव सांगून आलेलं की त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आभेश लाभ म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत, दत्त महाराजांनी प्रार्थना केलेली आहे. पण त्यावेळेस ते उत्तर देत नाहीत. मग त्यावेळेस आम्हीसुद्धा अशा नेत्याला उभ्यानं खोलतो आम्ही. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडं नम्रताच आहे, आम्ही सगळीकडे झुकतो, नम्रतेनंच वागत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परंतु ह्या नेत्यांनासुद्धा कळायला पाहिजे की सोलापूरकरांनी सोलापूरच्या विकासासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काय करतो आहे. 90% तर आहेत ते गुन्हेगारच आहेत, प्रत्येकावर गुन्हे दाखल आहेत. परंतु आज सगळा पैशाचा जोर आणि नुसता मात चालू आहे. पण नीतीचा खेळा वेगळा असतो. एक दिवस नक्कीच त्यांचा माज उतरेल अशी मी दत्त महाराजांना प्रार्थना करतो. आमच्या नेत्यांना विमानसेवा फुकट, ST सेवा फुकट, बस फुकट, रेल्वे फुकट, सर्व काही फुकट. त्यानंतरनं मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं असेल तर पहिली एंट्री आमच्या नेत्यांना, आणि जे भक्त असतात 5-5, 6-6 तास ताटकत बसतात, बाकीच्या लोकांना नो एंट्री असते, परंतु आमच्या नेत्यांना एंट्री असते. त्यामुळं रोज एक नवा नेता येतो आहे, नवीन नेता भाषण करतो आहे, त्याला संरक्षण द्यावं म्हणून पोलिसावर प्रचंड असा ताण पडतो आहे. पोलिसाला कुठलं सण माहीत नाही, दिवाळी माहीत नाही, दसरा माहीत नाही, काही नाही. कारण पोलिसांच्या व्यथा फार वेगळ्या आहेत, त्यांचं दुःख कोण समजणार. ह्या नेत्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि बेताल वक्तव्य जे आहे ते थांबवलं पाहिजे. जोपर्यंत पैसा असतो आणि अंगामध्ये जोर असतं त्यावेळेस सगळं चालतं. आणि महत्त्वाची गोष्ट जर एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक आचारी असतो, तो आचारी भाकरी करत असतो. पहिल्यांदा जेव्हा भाकरी करतो, भाकरी करपती, सगळेजण म्हणतात की भाकरी करपलेलीच आहे, तर तो आचारी म्हणतो असं करा, पीठ बदला. पीठ बदलं जातं, पुन्हा भाकरी करपते. नंतर तो आचारी म्हणतो आता पाणी बदला, परतनं भाकरी करपते आहे तशीच. परतनं म्हणतो तवा बदला, परतनं भाकरी आहे तशीच करपते. नंतर म्हणतो चूल बदला, तरीसुद्धा काही परिणाम होत नाही, भाकरी ही करपलेलीच असते. पण कुणाच्याही अंगात हिंमत नाही की आचारी बदला म्हणण्याची. तशी आपल्या आजच्या देशाची, राज्याची आणि सोलापूरची परिस्थिती आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजिबात निवडून दिलं नाही पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि जर अशा नेत्यांच्याकडं कसं असतं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत अंगामध्ये जोश असतो आणि पैशाचा जोर असतो तोपर्यंत मोरासारखं नाचता येतं. ज्यावेळेस जोश संपतो त्यावेळेस आयुष्याचा पसारा आणि पिसारा होऊन बसतो, त्यावेळेस कोणी मग येत नाही. आणि नीती फार वाईट असते आणि कर्माचं फळ हे इथंच फेडावं लागतं. म्हणून आमच्या नेत्यांना सांगावं वाटतं की नेत्यांनो, तुम्ही बेताल वक्तव्य आवरा. तुमचं जे काय माज असेल ते तुमच्या घरी दाखवा, जनतेसमोर नको. आणि जनतेने सुद्धा अशा लोकांना सरळ घरी बसावे. कारण का तर मतदार हा राजा आहे. तुमच्या एका मताची किंमत खूप मोठी आहे, त्याचं तुम्ही मोल जाणा. जाता एवढंच. धन्यवाद.